कर्क राशीच्या मित्रांनो, येत्या 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान ब्रह्मांडामध्ये खूप मोठी हलचल होणार आहे. पुढचे 137 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देऊ शकतात. कर्मदाता आणि न्यायदेवता भगवान शनिदेव 27 जुलैला वक्री होणार आहेत. तर ते वक्री 11 डिसेंबरपर्यंत म्हणजे हे 137 दिवस असणार आहेत. कर्क राशीच्या 8व्या घरात म्हणजेच मीन राशीमध्ये ते वक्री होणार आहेत. वक्री म्हणजे शनी कोणत्या तरी राशीमध्ये जर उलटी चाल चालतात त्याला वक्री म्हणतात आणि याचा प्रभाव प्रत्येक राशीवर पडतो. तर याचा प्रभाव तुमच्या कर्क राशीवर सुद्धा पडणार आहे. याचा काय परिणाम होईल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील जीवनाबद्दल, नोकरीबद्दल, व्यापाराबद्दल, नात्याबद्दल, शिक्षणाबद्दल तर आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करावा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, बिझनेस चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, कोणत्याही समस्या अडचणी असतील, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, पत्रिका तपासा, पत्रिकेत बाधा, ग्रहदोष कळतात, योग्य उपाय, योग्य सेवा करून यातून मुक्तता मिळवता येते. यासाठी योग्य मार्गदर्शन हवं असतं, पत्रिका तपासणं महत्त्वाचं असतं. यासाठीच आम्हाला व्हॉट्सॲपवर तुम्ही मेसेज करू शकता. मित्रांनो, कर्क राशीसाठी शनी तुमच्या अष्टम भावात वक्री होत असल्यामुळे तुम्हाला अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. या 137 दिवसात आरोग्याकडे अजिबात तुम्ही दुर्लक्ष करू नका. जुने आजार डोके वर काढू शकतात. तसेच वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे अचानक उद्भवणारे खर्च किंवा गुप्त चिंता, विनाकारण मनात भीती किंवा ताण निर्माण होऊ शकतो. तिसरे म्हणजे सासरच्या मंडळींसोबत किंवा भागीदारांसोबत पैशाच्या व्यवहारावरून वाद सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे गुप्त गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका. पण मित्रांनो, अष्टम शनी वक्री असणे म्हणजे घाबरण्याचे कारण नाही. कारण हा काळ काही गुप्त फायदे सुद्धा देतो. जर तुमची पैतृक संपत्ती असेल किंवा विम्याचे पैसे अडकलेले असतील तर ते या काळात अचानक मिळू शकतात. जे लोक रिसर्च, गुप्तहेर, ज्योतिष किंवा सायन्स क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्या बुद्धीला धार येईल आणि त्यांना मोठी यशप्राप्ती होईल. हा काळ तुम्हाला अचानक धनलाभ करून देऊ शकतो. संकटावर मात करून अधिक मजबूत बनण्याची हीच खरी वेळ आहे. यासाठी रोज किंवा दर शनिवारी हनुमान चालिसा, महामृत्युंजय मंत्राचा जप करा. याने तुमचे रक्षण होईल आणि तुम्हाला एक पाठबळ, एक शक्ती मिळेल. मित्रांनो, कर्क राशी तुमची असेल तर घाबरू नका. सकारात्मक राहा, आरोग्याची काळजी घ्या, 137 दिवसांचा सामना करा. विजय तुमचाच होईल. शनिदेव तुमच्यावर कृपा करतील. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला फॉलो करा. योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी आणि तुमचे प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद.